Audio Jungle. ओके. तर नमस्कार जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर भावांनो, जशा पद्धतीचा आता तुम्ही स्टार्टिंगलाच आपला डेमो व्हिडिओ बघितला, सेम अशा पद्धतीचा आपण व्हिडिओ एडिट करणार आहे अलाइट मोशनने. तुमच्याकडे नसेल तर यार आपण आपल्या टेलिग्रामवरून मध्ये पिन करून ठेवलेले, तिथून डाउनलोड करून घ्यायचं आहे. आणि आता अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला करायचं काय, तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे. बीट मार्क आणि सेकीपेकच्या 2 लिंक तुम्हाला भेटून जातील. त्या कोणत्या पण लिंकवरती क्लिक करायचं आहे. लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता तुमच्याजवळ अशा पद्धती येऊन जाईल. सुरुवातीला एकदम वरी तुम्हाला tajimahiती.com आपली वेबसाईट भेटून जाईल भावनो, ठीक आहे. जस्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर सुरुवातीला अशा पद्धतीने तुम्हाला हवं असेल तर वाचू शकता. खाली यायचं आहे. खाली बघू शकता या ठिकाणी मी तुम्हाला बीट मार्क, सेकीपेक आणि ऑल मटेरियल या ठिकाणी दिलेले आहे, ठीक आहे. तुम्हाला सुरुवातीला बीट मार्क हवे असेल, बीट मार्कच्या लिंकवरती अशा पद्धतीने बीट मार्कवरती क्लिक करायचं आहे. तुमचं बीट मार्क अशा पद्धतीने अलाइट मोशनमध्ये इनपुट होऊन जाईल भावनो, ठीक आहे. या ठिकाणी इनपुटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. ओके, अशा पद्धतीने लगेच हे इनपुट होऊन जाईल. आणि इनपुट झाल्याच्या नंतर इथून नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे. ॲड टू टेम्पलेटवरती क्लिक करायचं आहे. आता अशाच पद्धतीने भावनो तुम्ही सेकीपेकला पण इनपुट करून घेऊन टाकायचं आहे, ठीक आहे. तर या ठिकाणी बॅक आल्याच्या नंतर या ठिकाणी सेकीपेक मी ऑलरेडी इनपुट करून ठेवला होता. तुम्ही अशाच पद्धतीने सेकीपेक पण इनपुट करून घ्यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ बनवताना सुरुवातीला बीट मार्कला ओपन करायचं आहे. आता बीट मार्कमध्ये आल्याच्यानंतर सुरुवातीला प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी जे इमेज वापरणार असणार आहोत तो इमेज ॲड करायचा आहे. 3 डॉटवर क्लिक करायचं आहे. फुल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. नंतर हा इमेज या सॉन्गच्या अशा पद्धतीने वरच्या बाजूला ठेवून द्यायचा आहे. आणि शेवटला येऊन आपल्याला हा इमेज असणार आहे ते इथून अशा पद्धतीने वाढून घ्यायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर पुन्हा प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे. आता ज्या ठिकाणी पुन्हा जे इमेज आपण ॲड म्हणजे वापरणार आहोत तो ॲड करून त्याची पण साईज अशा पद्धतीने लास्टपर्यंत करून घ्यायचे. इमेज फुल स्क्रीनमध्ये नसेल तर या ठिकाणी फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता इतकं झाल्याच्या नंतर भावनो इथून आपल्याला काही करायचं नाही, इथून बॅक यायचं आहे. जे सेक इफेक्ट असणार आहे त्याला ओपन करायचं आहे. सेकबॅकमध्ये आल्याच्या नंतर या सुरुवातीचा जे इमेज असणार आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथून आपल्याला कॉपी लेअर अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे भावनो, ठीक आहे. आता बॅक यायचं आहे आणि बीट मार्कला ओपन करायचं आहे. बीट मार्कमध्ये आल्याच्या नंतर बघू शकता या ठिकाणी आपण इमेजेस ॲड करण्यासाठी हा इमेज ॲड करण्यासाठी सुरुवात केली तिथे यायचं आहे. पुन्हा त्याच ऑप्शनवर क्लिक करून पेस्ट लेअर. ओके, पेस्ट लेअर केल्याच्या नंतर थोडीशीच आपल्याला या ठिकाणी इमेज कमी पडत आहे पुढच्या बीटसाठी. तर इमेजमध्ये क्लिक करून या ठिकाणी टाईम ड्युरेशनमधून त्याला अशा पद्धतीने वाढून घेऊया, ठीक आहे. पुन्हा आपल्याला ज्या ठिकाणी डबल बीट दिली असणार आहे त्याच्या समोरील इमेजेसला अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, इमेजेस अशा पद्धतीने इथे लावून घ्यायचं आहे, ठीक आहे, हा वाला. ओके, तर सेम तुम्ही अशा पद्धतीने या ठिकाणी लावून घ्या भावनो. ओके, आता अशा पद्धतीने लावून घेतल्याच्या नंतर बघू शकता पण या ठिकाणी आपल्या बॉर्डर येत नाही भावनो, ठीक आहे. आता बॉर्डर आणण्यासाठी आपण काय करूया, या इमेजमध्ये क्लिक करून इथून आपण याचा एक इमेज असणार आहे ते डुप्लिकेट लेअर अशा पद्धतीने करून घेऊ. त्यानंतर खालच्या इमेजमध्ये क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने. कलर आणि फिलमध्ये क्लिक करायचं आहे. कलर या ठिकाणी याचा नन करायचा आहे. बॅक यायचं आहे. या ठिकाणी इफेक्ट आहे, इफेक्टमध्ये जाऊन कॉपी बॅकग्राऊंड सर्वात वरी इफेक्ट असणार आहे त्याला डिलीट करायचं आहे. आपला बॉर्डर लागून जाईल, ठीक आहे. अशा पद्धतीने सर्व तुम्हाला करून घ्यायचं आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने जितके पण आपण इमेजेस ॲड करणार आहात सर्व अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. आणि जिथे जिथे डबल बीट असणार आहे तिथं तुम्हाला हा जे इमेज अशा पद्धतीने पेस्ट करायचा आहे, ठीक आहे. त्यानंतर बॅक यायचं आहे, सेकीपेकला ओपन करायचं आहे. आता बघू शकता 2 नंबरचा इमेज असणार आहे याच्यावरती क्लिक करून इथून कॉपी लेअर याला पण सेम पद्धतीने करून बॅक यायचं आहे. बीट मार्कला ओपन करायचं आहे. आणि आता बीट मार्कमध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणी बघू शकता बाकीचे जे काय आपले बीट असणार आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने बरोबर बीटनुसार हा इमेज लावून घ्यायचा आहे. जास्त होत असल्याच्या नंतर आपल्याला टाईम ड्युरेशनमधून त्याची साईज वगैरे अशा पद्धतीने
कमी करून घ्यायची आहे भावनो. ठीक आहे, अशाच पद्धतीने तुम्हाला ज्या ठिकाणी आपण अशा पद्धतीने राहिले होते, जितकेच बीट राहिले त्याला सर्व अशा पद्धतीने तुम्ही करून घ्यायचं आहे भावनो. ठीक आहे, तुम्ही या ठिकाणी आता मी सर्व तुम्हाला करून दाखवलं नाही, बट तुम्ही अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर काही करायचं नाही जास्त, बॅक येऊन सेकीपॅकला ओपन करायचं आहे. सेकीपॅकमध्ये आल्याच्या नंतर या बॉक्सवरती क्लिक करून सिलेक्ट ऑल लेयर करून घ्यायचे आहेत. सुरुवातीचे 2 इमेजेस अशा पद्धतीने काढून टाकायचे आहेत. पुन्हा त्याच ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. इथून कॉपी 8 लेयर केल्याच्या नंतर बॅक यायचं आहे. आता बीट मार्कला पुन्हा एक वेळेस ओपन करायचं आहे. सुरुवातीला येऊन इथं पेस्ट 8 लेयर. ओके, इतकं केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला काहीही करायचं नाही, आपला व्हिडिओ पूर्णपणे रेडी झालेला आहे. आता जस्ट सेव्ह करून घ्यायचं आहे. त्यासाठी एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ साईज तुम्हाला या ठिकाणी 1080 ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. आपला जे काही व्हिडिओ असणार आहे फोनच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. इतका सोपा होता. आवडला असेल लाईक झालंच पाहिजे.